तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर या सततच्या पावसामुळे तुमच्या पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान झालंय आणि तुम्ही देखील पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे। तर तुम्हाला तुमच्या पिकाचा विम्याचा क्लेम हा मिळण्यासाठी तुम्हाला एक कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुमच्या पीक नुकसानीची तक्रार ही तुम्हाला करायची आहे। ही तक्रार तुम्ही केली तरच तुम्हाला पीक नुकसानीचा क्लेम हा मिळणार आहे। तर ही तक्रार कशी करायची याची A to Z प्रोसेस ही आपण पाहणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी सुरुवातीला 14 44 7 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करायचा आहे। कॉल केल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे। तुमच्या राज्यानुसार तुम्ही भाषा निवडू शकता। आता तुम्ही भाषा ही निवडली त्यानंतर संबंधित अधिकारी तुम्हाला तुमची अडचण विचारेल, तुमची समस्या विचारेल। तर त्याला तुमच्या पिकाची झालेली नुकसान या संबंधीची माहिती ही तुम्हाला बरोबर द्यायची आहे। जसं की तुमचं पीक कोणतं आहे, ते पीक किती हेक्टरवर आहे आणि त्या क्षेत्रामधील किती पीक हे नुकसान झालेलं आहे, म्हणजे किती टक्के पिकाची नुकसानी झालेली आहे, की ज्यामध्ये 50% असेल, 70% असेल किंवा 100% असेल। अशा प्रकारची माहिती ही तुम्हाला द्यायची आहे। ही माहिती तुम्ही दिली, पीक नुकसानीची माहिती तुम्ही दिली। आता तुम्हाला तुमचं नाव हे सांगायचं आहे। नाव सांगितल्याच्या नंतर तुम्ही पीक विमा भरताना जो नंबर दिलेला आहे तो नंबर त्यांना सांगायचा आहे। नंबर सांगितल्याच्या नंतर तुमची जी योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत तुम्ही हा पीक विमा भरलेला आहे त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना हे नाव तुम्हाला त्यांना सांगायचं आहे। हे नाव सांगितल्याच्या नंतर तुमचं राज्य कोणतं आहे याची माहिती द्या। त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे याची माहिती द्या। ही संपूर्ण तुम्ही माहिती दिली त्यानंतर आता तुम्हाला त्यांच्याकडनं एक तक्रार ID हा SMS द्वारे तुमच्या नंबरवरती पाठवण्यात येईल। SMS तक्रार ID हा तुम्हाला मिळाला, त्यासोबतच तुम्हाला देखील एक SMS हा पाठवण्यात येणार आहे। हा तुम्हाला प्राप्त झाला म्हणजे तुम्ही असं समजायचं की तुमची जी तक्रार आहे ती आता या कंपन्यांकडे झालेली आहे, याची नोंद झालेली आहे। त्याचा जो ID आहे तो तुम्हाला आता त्यांच्याकडून पाठवण्यात आलेला आहे। हा ID तुम्हाला मिळाला यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक SMS येईल किंवा कॉल येईल। त्याद्वारे तुम्हाला पुष्टी करण्यात येईल की तुमची जी पीक नुकसानीची तक्रार आहे ती आमच्यापर्यंत एकदम सुखरूपपणे पोहोचलेली आहे, एकदम सक्सेसफुली पोहोचलेली आहे आणि आता तुमचे क्लेम मिळण्यास देखील तुम्हाला मदत होणार आहे। अशा प्रकारचे मेसेजेस किंवा कॉल करून तुम्हाला तुमची पुष्टी ही केली जाईल, तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला दिली जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुमच्या संबंधित पिकाची जी नुकसान झालेली आहे त्याची तक्रार ही करू शकता, त्याची माहिती ही तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता। ही जेव्हा माहिती तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला एकदम बरोबर द्याल त्याच वेळेस तुमचे जे क्लेम्स आहेत, पीक विम्याचे क्लेम्स आहेत ते मिळण्यास तुम्हाला मदत होईल। ते लवकर तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही ही जी तक्रार केलेली आहे या तक्रारीमुळे तुमची जी पीक नुकसानीची नोंद आहे ती ऑलरेडी त्यांच्याकडे लागलेली आहे आणि लागल्याचा पुरावा म्हणून त्यांनी तुम्हाला तक्रार ID हा पाठवलेला आहे। हा ID पाठवल्याच्या नंतर तुम्ही असं समजून घ्यायचं की आता तुमच्या पीक नुकसानीची तक्रार ही नोंद झालेली आहे आणि तुमचं क्लेम हे तुम्हाला मिळणार आहे। आणि यामध्ये त्या अधिकाऱ्याकडून काही तुमच्याकडे मेसेज देखील पाठवण्यात येतील। तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला मेसेज हे पाठवण्यात येतील। त्यामध्ये काय माहिती आहे ही तुम्ही व्यवस्थित पहा आणि त्याच माहितीनुसार पुढील प्रोसेस ही तुम्ही करा। आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व गोष्टी केल्याच्या नंतर, अशी प्रोसेस तुम्ही केल्याच्या नंतर तुमची तक्रार ही नोंद होईल। विमा कंपन्याकडे तुमच्या तक्रारीची दखल ही घेतली जाईल आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा क्लेम मिळण्यास ही भरपूर सारी मोठी मदत होईल। त्यामुळे नक्कीच तुम्ही कॉल करून हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तुमची तक्रार ही द्या आणि तुमची तक्रार ही पूर्ण होईल आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा क्लेम हा मिळेल, त्याचा अनुदान हे तुम्हाला मिळेल। तर ही होती या संबंधीची पूर्ण प्रोसेस। माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।